वृषभ राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. वृषभ राशी, मार्चचा चौथा आठवडा हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार शनी, शुक्र आणि सूर्य मीन राशीत असून त्यामुळे त्रिग्रही शुक्रादित्य योग तयार झाला आहे. मंगळ, बुध आणि राहू मीन राशीत आहेत. गुरु मिथुन राशीत आणि केतू सिंह राशीत असणार आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल. वृषभ राशी, हा आठवडा तुमच्यासाठी स्थिर प्रगती, काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे. मार्च महिन्यात तुमच्या राशीवर शुक्राचा प्रभाव मजबूत असल्यामुळे आर्थिक व सामाजिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. या आठवड्यात तुमच्या जीवनात हळूहळू पण नक्की प्रगती दिसेल. कामात मेहनत घेतल्यास त्याचे फळ मिळेल. नवीन संधी येतील, पण निर्णय घेताना संयम ठेवणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील किंवा संपर्क मिळू शकतो. टीमवर्कमुळे कामात सुधारणा होईल. वृषभ राशी, या आठवड्यात तुम्ही कोणताही घाईत निर्णय घेऊ नका, विशेषतः नोकरी बदल किंवा मोठ्या गुंतवणुकीबाबत. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर उत्पन्न वाढण्याचे संकेत दिसत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नात्यात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतो. कपल्ससाठी एकत्र वेळ घालवण्याची संधी आहे, तर सिंगल लोकांना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून किंवा कुटुंबातून चांगली बातमी मिळू शकते. मित्रांचा सपोर्ट मिळेल. आरोग्य सामान्य राहील. थकवा आणि पचन समस्या जाणवू शकतात. नियमित व्यायाम व डाएट गरजेचा आहे. योग, ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी मजबूत करा. मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात आहे. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी माताचे पूजन करा. पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे वापरा. गोड पदार्थ दान करा. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्या जीवनात स्थिरता आणि प्रगती दिसेल. काही दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होऊ लागतील. नवीन संधी मिळतील, पण निर्णय घेताना घाई करू नका. करिअरच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील, नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे, पण लक्षात ठेवा, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक आहे. पैशाचा प्रवाह वाढू शकतो. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्या राशीवर मुख्यतः शुक्र आणि बुध यांचा प्रभाव राहील. शुक्र हा प्रेम, पैसा, आकर्षण वाढवेल, तर बुध हा निर्णय क्षमता, कम्युनिकेशन सुधारेल. त्यामुळे हा आठवडा संधी, स्मार्ट निर्णय यावर आधारित असेल. मन शांत राहील आणि कुटुंबासाठी वेळ घालवाल. प्लॅनिंगसाठी बेस्ट डे. कामात थोडा ताण असेल. ऑफिसमध्ये प्रेशर येऊ शकते, यासाठी संयम ठेवा. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. पैशांचे निर्णय विचार करून घ्या. चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये सकारात्मक सिग्नल दिसत आहेत. नवीन संधी मिळेल. बिझनेस डील फायनल होऊ शकतात, तर रिलेशनशिपमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. यासाठी बोलताना काळजी घ्या. आर्थिक फायदा म्हणजे पेंडिंग काम पूर्ण होईल. हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. प्रमोशन किंवा इन्क्रीमेंटची चर्चा होऊ शकते. ज्यांना जॉब चेंज करायचा आहे, हा आठवडा प्लॅनिंगसाठी योग्य आहे, पण फायनल डिसिजन पुढच्या आठवड्यात घ्या. वृषभ राशी, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन विचार आणि स्पष्ट निर्णयांचा ठरणार आहे. मनात चाललेली गोंधळाची अवस्था हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळू लागेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात वाढलेला दिसेल. लोकांमध्ये तुमची प्रतिमा सुधारेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काही ठिकाणी तुमचे मत विचारले जाईल आणि ते मान्यही केले जाईल. या काळात तुम्ही थोडे भावनिक होऊ शकता. जुन्या आठवणी किंवा व्यक्ती पुन्हा मनात येऊ शकतात, मात्र त्यामध्ये अडकून न पडता पुढे जाणे महत्त्वाचे आहे. काही नवीन संधी तुमच्या दारात येतील. त्या लगेच स्वीकारायच्या की थोडा विचार करून निर्णय घ्यायचा, हे तुमच्यावर अवलंबून असेल. घाई करू नका, पण संधी हातातून जाऊ देऊ नका. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळीच समाधानाची भावना येईल. केलेल्या मेहनतीचे काहीतरी फळ मिळण्याचे जाणवेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढवणारा पण प्रगती देणारा आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या अवघड वाटतील, पण हळूहळू तुम्ही त्यात पारंगत व्हाल. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचे लक्ष असेल.
त्यामुळे काम करताना कुठेही हलगर्जीपणा करू नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासून आणि समजून घेऊन करा. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही लोकांना बढती किंवा नवीन संधींचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधींचा योग्य वापर करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम पण स्थिर वाढ दर्शवणार आहे. ग्राहकांशी संवाद चांगले ठेवणे महत्त्वाचे ठरेल. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगा. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी नीट विचार करा. भागीदारीत गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता ठेवा. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात एखादी चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे पुढील कामांसाठी उत्साह वाढेल. वृषभ राशी, या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. अनपेक्षित खर्च अचानक समोर येऊ शकतात. घरगुती कामे, दुरुस्ती किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. त्यामुळे थोडी बचत करून ठेवणे फायद्याचे ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून काही फायदा होण्याची शक्यता आहे. थकलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक ताण थोडा कमी होईल. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अजून थोडा वेळ थांबा. योग्य सल्ला घेतल्याशिवाय मोठा निर्णय घेऊ नका. खरेदी करताना गरज आणि इच्छा यामध्ये फरक ओळखा. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काळात फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा दिसून येईल. प्रेमजीवनाच्या बाबतीत हा आठवडा मिश्र अनुभव देणारा ठरेल. काही क्षण खूप आनंदाचे असतील तर काही ठिकाणी गैरसमज निर्माण होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकते. मात्र लगेच निर्णय घेण्याऐवजी त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदार असलेल्या व्यक्तींनी संवादावर विशेष लक्ष द्यावे. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात पण शांतपणे बोलल्यास ते सहज मिळतील. या आठवड्यात भावनिक जुळवाजुळव वाढण्याची गरज आहे. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नातं अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. वृषभ राशी, या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन सकारात्मक आणि शांत वातावरण निर्माण करणारं ठरेल. घरातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा दिसून येईल. काही जुन्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते. त्या चर्चेची तुमची भूमिका महत्त्वाची असेल. योग्य निर्णय घेतल्यास घरातील वातावरण अधिक चांगले होईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला या आठवड्यात खूप उपयोगी ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल. घरात एखादा छोटा कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि लक्ष केंद्रित करण्याचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील. नवीन विषय समजून घेण्यात थोडी अडचण येऊ शकते पण प्रयत्न सुरू ठेवा. शिक्षक किंवा मित्रांची मदत घेतल्यास सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. रोजचा अभ्यास ठरवून करा. मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे वेळ वाचेल आणि एकाग्रता वाढेल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावध राहण्याचे संकेत देतो. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाचे त्रास जाणवू शकतात. योग्य आहार घेणे आणि वेळेवर जेवण महत्त्वाचे आहे. बाहेरचे अन्न कमी खा. दररोज थोडा व्यायाम किंवा चालणे यासाठी वेळ काढा. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहील. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा. त्यामुळे मन शांत राहील. पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. उशिरापर्यंत जागरण टाळा. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल. आठवड्यासाठी विशेष सल्ला, या आठवड्यात घाई न करता संयमाने निर्णय घ्या. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार घडते. त्यामुळे उतावळेपणा टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवा. तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जाईल. हा आठवडा वृषभ राशीसाठी स्थैर्य, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. काही अडचणी येतील पण तुमचा संयम आणि चिकाटी यामुळे तुम्ही त्या सहज पार कराल. योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी ठरेल. एकंदरीतच पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.